देवा माझे मान लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दी। नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा। पायी तीर्थ यात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धीने। नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा। अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ दे। नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम, जगननिहित पाणी मंडलम मंडलानां। तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदैवलहासम विठ्ठलम चिंतयामि। पांडुरंगा गुरु प्रथम नमन, दुसरे चरण स्वतःच्या त्यांच्या कृपदानी कधीचा विस्तार बाबा सद्गुरुदास जयांच्या गावी केला वास, तयासी नसावे उदास। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदं भोज तेजस प्रतीक प्रदेशम, विदिंद्रादिदैवै सदा स्तूयमानं। समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वर, 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 ओम नमो ज्ञानेश्वर। करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी। करुणा करा करुणा करा, ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। न तातो न माता न बंधुर न धाता, न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता, न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव। गतिस्त्वं त्वमेका भवानी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती।
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो निज चरणा तुमच्या लागलो चरणा तुमच्या लागलो तीर्थास्पदं शिवविरंजितं शरण्यं प्रीत्यार्त्यं प्रणतपाल भवाब्धिपूतं वंदे महापुरुषते चरणारविंदं वंदे महापुरुषते चरणारविंदं देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडून दी नामस्मरण घडो संत समागम वाउगाची भ्रम नको देवा। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा मागणी प्रकरणातून अभंग असून या अभंगाद्वारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज परमार्थिक मागणी करतात। विठाला विठाला आपणा सर्वांना ज्ञात आहे वार्षिक नेमाप्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 10वे अविरत आणि अखंडपणे मोठ्या श्रद्धेने मोठ्या भक्तीने समस्त ग्रामस्थ मंडळ थोपटेवाडी अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा हा सोहळा आपण सर्वजण गेले 10 वर्षापासून मोठ्या श्रद्धेने करत आहात। आपल्या श्रद्धेपुढं भक्तीपुढं मनापासून अंतकरणातून नम्र अभिवादन। खरंच सुंदर निवेदन आहे। टाळकरी असतील, वाजवणारे असतील, गाणारे असतील, दृष्ट लागायसारखं निवेदन कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। 10व्या वर्षातील जागराची सेवा माझ्याकडे आलेली आहे। खूप सुंदर निवेदन आहे। एकदा कार्यकर्त्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या। खूप सुंदर साथ करताय। अगदी थोडा वेळ 10 वाजता मी अगदी बरोबर थांबणार आहे। मोठी माणसं कीर्तनासाठी आहेत। एकही मिनिट मी पुढे जाणार नाही। सर्व अंगाचे कान करून ऐकायचंय। माता माऊलींची संख्या खूप मोठ्या संख्येने आहे। धन्यवाद माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना। परमेश्वराने आपल्याला हा जन्म दिलाय, भक्ती करण्यासाठी हा जन्म मिळालेला आहे। आपलं भाग्य आहे की आपल्याला भारत देशामध्ये जन्म मिळालाय। पहिल्यांदा चालू आहे म्हणून सांगतोय, ऐका बाबांनो। आपलं भाग्य आहे भारत देशामध्ये जन्म मिळणं, कारण भरतखंडेन अर्ध्य प्राप्ती ही तो परमभाग्याची संपत्ती। प्रत्येक देश कोण कशासाठी प्रसिद्ध असेल, ऐका ना बाबांनो। इंग्लंड देश हा लोखंड आणि कोळशासाठी प्रसिद्ध आहे।
अमेरिका देश डॉलरसाठी प्रसिद्ध आहे, इटली देश शिल्पकलांसाठी प्रसिद्ध आहे, पण माझा भारत देश साधू संत देव देवता आणि पवित्र संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. पवित्र वास धन्य भूमी पुण्य देश. ज्या ठिकाणी साधू संत देवदेवतांनी अवतार घेतलेला आहे. म्हणून मी सांगत असतो बाबांनो, अरे भारतासारखा देश नाहीये, महाराष्ट्रासारखं राज्य नाहीये, पंढरपूर सारखं तीर्थ नाहीये, पांडुरंगासारखं दैवत नाहीये, ज्ञानोबराय तुकोबारायसारखे संत नाहीयेत, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाहीये, रामासारखं आचरण नाहीये, कृष्णासारखं चातुर्य नाहीये, महादेवासारखी विरक्ती नाहीये, भरतासारखा भाऊ नाहीये, उर्मिलेसारखी जाऊ नाहीये, कर्णासारखा दानी नाहीये, मानवी शरीरासारखं शरीर नाहीये, आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा पुन्हा या जगात होणे नाहीये, राजा पुन्हा या जगात होणे नाही. अशा महाराष्ट्रामध्ये, अशा भारत देशामध्ये आपला जन्म झाला आहे. विठाला विठाला ऐका ना बाबांनो, या देशामध्ये जन्म मिळून जर आपली देवाची भेट होत नसेल, त्याच्या भजनासाठी हा नरदेह मिळालेला आहे. ऐका ना बाबांनो, ना भांडणं कराय मिळाला, ना आयुष कराय मिळाला, ना मजा माराय मिळाला, ना रोबाब करायला मिळाला, ना पांढरे कपडे घालून दिमागात फिरायला मिळाला, ना महागातल्या गाडीत फिरण्यासाठी मिळाला. जन्म मिळाला आहे देवाचं भजन करण्यासाठी. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा भाधिकेचा. पण फाटे बसले बाबांनो, मन परमार्थाकडे जात नाही. विषय विषयाचा परी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवासी झाला. जेवढं वाईट वाईट असेल तेवढं आपल्याला आवडतं. थोडं विकू राहू दे. विठाला 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 अरे भजनासाठी हा नरदेह मिळाला. इथलं दुसरं काही करा, काही कामाला येत नाही बाबांनो. जागचे जागी राहतील बाग बगी, ताडी घोडी माडी स्मशानी जळसील उघडा. काय बरोबर घेऊन आलोय बाबांनो, आणि बरोबर काही घेऊन जाणार नाही. काय सगळं दुसऱ्याचंच आहे. मी सांगत असतो, अरे जन्म दुसऱ्याने दिला, नाव दुसऱ्याने ठेवलं, शिक्षण दुसरेच देतात, नोकरी दुसरेच देतात, इज्जत सुद्धा दुसरेच देतात, आयुष्यातली पहिली आणि शेवटची आंघोळ दुसरेच घालतात, मेल्यावर स्मशानात दुसरेच नेतात, मेल्यावर संपत्ती सुद्धा दुसरेच वाटून घेतात. काय बरोबर येतंय बाबांनो. धनानी भूमो पशवश्य गोष्टे, नारी गृहद्वारे जनस्मशाने, देहचितायाम परलोक मार्गे, कर्माने गोगच्छती जीव एकाहा. काय बरोबर येतं. धन जाग्यावर राहतं, गायी गुरं गोट्यात, बायको दारापर्यंत, लोक स्मशानापर्यंत, मुलगा अग्निदानापर्यंत, शेवटी अग्नीसोबत एकट्याला जळावं लागतं. जळाल्यावर राख होते, आयुष्य जातं जीवन सावरण्यात. जळण्यासाठी फक्त 30 मिनिटं लागतात. काही नाही बरोबर येत बाबांनो. बरोबर येतं केलेलं चांगलं कर्म. कर्मानी गोगच्छती जीव एकाहा. म्हणून मन हे चांगल्या कर्माच्या दिशेने परमेश्वराच्या भजनाच्या ठिकाणी लावावं, देवाच्या ठिकाणी लावावं. मनाची दिशा चुकली तर महाराज मनोमार्गे गेला, छोटे पेटी मुखाला. मनोमार्गे गेला, छोटे पेटी मुखाला. मनोमार्गे गेला, छोटे पेटी मुखाला. मनोमार्गे गेला,
तेथेची मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. ऐका ना बाबांनो, किती दिवस मनाच्या मार्गाने जायचं. मनच आपला उद्धार करतं. मन चांगल्या दिशेला गेलं तर. मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षये. मनच माणसाचा उद्धार करतं. मनच माणसाला अधपतनाला नेतं. मनच माणसाला बांधून ठेवतं. मनच माणसाला मोकळं करतं. बांधून घ्यायचं का मोकळं व्हायचं आपण ठरवायचं असतं बाबांनो. किती दिवस प्रपंचाच्या ठिकाणी मन लावून करू नाही ते करायचं. बरं, यातलं काहीच बरोबर येत नाही बाबांनो. किती दिवसाचं आयुष्य असतं. आजचं अस्तित्व उद्या नसतं. जगावं तर हसून खेळून, कारण उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसतं. किती दिवस स्वार्थ करायचा, किती दिवस कुणावर हसायचं, किती दिवस रुबापात जगायचं. वरती गेल्यावर यातलं काहीच चालत नाही बाबांनो. आपण म्हणतो मी ना त्याचा करेक्टच कार्यक्रम करणार. किती दिवस कुणाचा करेक्ट कार्यक्रम करणार. एक दिवस असा कार्यक्रम होईल आपला, शेवटचा कार्यक्रम तुमचा असेल, पण त्या कार्यक्रमात तुम्ही हजर नसाल. तो कार्यक्रम म्हणजे मृत्यू. सगळे असतील हो, पण तुम्ही नसाल. आयुष्यात असं जगा बाबांनो. आयुष्याच्या शेवटी जर तुम्हाला कोणी विचारलं ना की तू जीवनामध्ये काय कमवलंस, तर हसून उत्तर देता यावं. 2 पैसे कमी कमवले, पण मोठं व्हायचंय म्हणून मी कुणाला लुबडलं नाही, मी कुणाला फसवलं नाही, मी कुणाला धोका दिला नाही, मी कुणाशी गद्दारी केली नाही. आयुष्याच्या शेवटी हे उत्तर असेल ना, मरण चांगलं होतं. पुन्हा जन्म मरणाची वेळ येत नाही. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, किती दिवस फजिती करून घ्यायची. हे सगळं मनामुळंच. कारण मन संसाराच्या व्यसनात गुंतल्यामुळं. ऐका ना बाबांनो, याच स्वार्थासाठी आपणच आपल्या माणसाला किती वेळा रडवतो. आपणच आपल्या नात्याशी नातं तोडतो. पण नातीही बाबांनो तोडायची नसतात, नातीही जोडायची असतात. आपण गेल्यानंतर कोणीतरी म्हटलं पाहिजे असा माणूस पुन्हा होणे नाही. ऐका ना, म्हणून दिवसभर असं काम करा, सायंकाळी झोप चांगली लागेल. रात्रीत असं काही करू नका की दिवसा तोंड बांधून फिरावं लागेल. आठवड्यातले 6 दिवस असे जागा, 7वा दिवस आनंदात जाईल. महिन्यातले 20 दिवस असे जागा, राहिलेले 10 दिवस त्या 20 दिवसाचा आनंद घेता येईल. वर्षातले 8 महिने असे जगा, राहिलेले 4 महिने आनंदात जातील. बालपणी असे जगा, तरुणपण चांगलं जाईल. तरुणपणी असं जगा, व्यसन करू नका, आयुष्य वाया घालवू नका. तरुणपणी असं जगा, म्हातारपण चांगलं जाईल. आणि आयुष्यभर असं जगा, मेल्यावर तो परमेश्वर आपल्याला जवळ घेईल, देव आपल्याला जवळ घेईल. आपण गेल्यानंतर कीर्तीच्या रूपाने पाठीमागे राहील, काही मागे राहत नाही बाबांनो. किती संपत्ती कमवा, वाटे होतात. किती मोठा बंगला बांधा, त्याच्यात वाटे होतात. किती मोठी जमीन असू द्या, तुम्ही गेल्यावर वाटे होतात. हा, एका गोष्टीत वाटे होत नाहीत. तुम्ही जे चांगलं वागताना, तुम्ही जे देवाचं भजन करताना, त्याच्यात कुणी वाटा मागत नाही का. तुम्ही ऐकलंय, अर्ध भजन केलेलं मला दे आणि अर्ध तू घे. अजिबात नाही बाबांनो. तुम्ही जे चांगलं कर्म करता ते तुमचं असतं, ते तुमच्या बरोबर येतं. चांगलं कर्मच इथं राहतं, केलेलं भजन तुमच्या बरोबर वरती येतं, चांगलं कर्म वरती येतं. करा हरिभक्ती, येईल परलोकी कामा, सोडवील यमापासूनिया. ऐशिया साधना करा काही, जेणे नोहे जन्म यमाची यातना. ऐशिया साधना करा काही. किती दिवस मन गुंतवायचं इकडं तिकडं. घाताशिवाय काही नाही जीवनामध्ये मिळणार बाबांनो. म्हणून संत सांगतात, या जन्मात आल्यावर सांगतो तुम्हासी, बाजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. किती दिवस स्वार्थ करायचा. स्वार्थासाठी आपणच आपल्या माणसाशी. परवा एक अशी गोष्ट पाहिली. माणसं आपल्या नात्याशी सुद्धा मोठं होण्याच्या नादात बैमानी करतात. तो आपल्या नात्यालाही विसरतात. पूर्वी जसं रक्षाबंधनचं नातं होतं तसं आता राहिलं नाही. तेवढं प्रेम राहिलं नाही. जमिनीला भावाले, बहीण काहीतरी मागल म्हणून भावाने बोलणं सोडून दिलं.
पण ऐका लाडक्या बहिणींनो, आपल्या भावाच्या हिश्श्यात कधी हिस्सा टाकायचा नसतो. आनंदाने मिळेल तेवढं घ्यायचं, नाही दिलं तरी परमेश्वराने आपल्याला जिथं दिलंय ना तिथं आनंदात राहायचं. का नातं तोडायचं नासक्या धनापायी? का नातं तोडायचं? भाऊ भावाशी भांडावरून भांडतो आपण. माझं कीर्तन हे समाज प्रबोधनपर असतं. रोज मी सांगत असतो बाबांनो, भावाशी कधी वैर करू नका. कारण ज्यावेळी संकट येतं ना त्यावेळी तुमचा भाऊच कामाला येतो. गाव राव हसायला असतात बाबांनो, कोणी येत नाही. ऐका बाबांनो, आणि घरामध्ये आनंद केव्हा आणतो? ज्या घरामध्ये 2 भावांचा आणि 2 जावांचा खळखळून हसण्याचा आवाज येतो त्या घरात सुख कायमचं नांदतं. घरात सुख कायमचं नांदतं. का भावाशी वैर करायचं? शेवटी भाऊच कामाला येतो. मी सांगत असतो एक उदाहरण. एक भाऊ 20 वर्ष आपल्या भावाशी बोलत नव्हता. 20 वर्ष कसलाच बोलत नव्हता. लक्ष देऊन ऐका. एक मोठा होता, एक छोटा होता. मोठा भाऊ बोलत नव्हता छोट्या भावाशी. मग एक दिवस प्रसंग असा आला, मोठ्या भावाचा मुलगा आजारी पडला. दवाखान्यामध्ये सारखं जावं लागत होतं. दवाखान्यामध्ये गेल्यानंतर कळालं मुलाच्या हृदयाला मोठं होल आहे. सांगितलं डॉक्टरांनी, जर मुलाच्या हृदयाचं ऑपरेशन केलं नाही तर मुलगा जगणार नाही. 2-3 दिवसाचा मुलगा सोबतीये. त्याच्याकडे जातोय. ऑपरेशनसाठी 5 लाख रुपये लागत होतं. सगळ्यांना पैसे मागतोय, द्या हो, माझा पोरगा दवाखान्यामध्ये हो, आज जर त्याचं ऑपरेशन झालं नाही ना तो मरेल हो, तो मरेल. कोणी फोन उचलले नाहीत. कोणी बरेच जणांनी काही कारणं सांगितली. लक्ष देऊन ऐका. कोणी त्याच्या कामाला आलं नाही. कोणी कामाला आलं नाही. मोठा भाऊ बारक्या भावाशी बोलत नव्हता. बारक्या भावाला कळालं की माझ्या भावाचा पोरगा दवाखान्यामध्ये नेलाय आणि आज जर त्याचं ऑपरेशन झालं नाही तर उद्या त्याच्या चितेला अग्नी द्यावा लागल. म्हणून लक्ष देऊन ऐका. बारक्या भावाने सावकार गाठला. आपली टोपी काढून सावकाराच्या पायावर ठेवली. सावकार, आयुष्यात कधी तुम्हाला काय मागितलं नाही, पण एक गोष्ट मागतोय. अडचणीत आहे माझा भाऊ. खूप जणांना त्याने पैसे मागितले पण त्याला पैसे मिळत नाहीये. कळालंय त्याच्या मुलाच्या हृदयाला होले आणि आज ऑपरेशन झालं नाही तो उद्या तो मरेल. त्या बारक्या पोराने काय केलंय? तो जगला पाहिजे, त्याला पैसे देत नाही. 20 वर्ष झालं माझा भाऊ माझ्याशी बोलत नाही. पण काय त्या बारक्या पोराने केलंय? मला मदतीला धावून गेलं पाहिजे. शेवटी माझा रक्ताचा भाऊ आहे. 5 लाख रुपये व्याजाने घेतले. दवाखान्यामध्ये डॉक्टरांना दिले. डॉक्टर साहेब ऑपरेशन करा. मुलाचं ऑपरेशन झालं. मुलगा वाचला. मोठा भाऊ डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी सांगितलं झालं तुमच्या मुलाचं ऑपरेशन. मोठा भाऊ म्हणला पैसेच मिळाले नाही, कसे ऑपरेशन झालं? नाही हो, एक देव माणूस आला होता, त्यांनी तुमच्या मुलाच्या ऑपरेशनचे पैसे दिले आणि तुमच्या मुलाचं ऑपरेशन झालं. काय हो डॉक्टर साहेब, कोण असेल तो देव माणूस? सांगा ना हो मला, सांगा ना हो मला. डॉक्टरांनी सांगितलंय, त्यांनी सांगितलंय नाव सांगू नका. ते बघ, पण दवाखान्याच्या बाहेर वडाच्या झाडाखाली टोपी घातलेला जो माणूस आहे ना त्या देव माणसाने पैसे दिले बरं का. कोण असेल तो देव माणूस? कोण असेल? पाण्यासाठी गेला तर त्याचा रक्ताचा भाऊच निघाला. 20 वर्ष ज्या भावाशी बोलत नव्हता त्या भावाने 5 लाख रुपये भरले होते. मोठा भाऊ होता तरी पण बारक्या भावाच्या पाया पडला. चुकलं रे दादा, माझं चुकलं. 20 वर्ष छोट्याशा कारणावरून तुझ्याशी बोललो नाही. 20 वर्षात तुझ्याविषयी कोणापाशीच चांगलं बोललो नाही. भेटेल त्याला सांगितलं माझा भाऊ लबाड आहे, खोटारडा आहे, चांगला नाहीये. कधीच तुझ्याविषयी 20 वर्ष चांगला बोललो नाही. पण आज कळालं संकट आल्यावर कोणीच कामाला येत नाही. शेवटी रक्ताचा भाऊच कामाला येतो. आपलीच माणसं कामाला येतात. आपलीच माणसं कामाला येतात. ऐका ना बाबांनो, मला हे सांगायचंय, या मायावी जगतासाठी आपणच करू नाही ते करतो, पण हे करण्यासाठी हा जन्म नाही मिळाला बाबांनो. जर मन चुकीच्या दिशेने गेलं तर जीवनामध्ये धोका बसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मन हे परमेश्वराच्या ठिकाणी गेलं पाहिजे. तुम्ही देवाशिवाय इतर ठिकाणी किती ठिकाणी मन लावा, एक दिवस रडावं लागेल. आणि मनही इतकं खतरनाक आहे, ते लवकर देवाच्या ठिकाणी लागत नाही. त्याला वाईट गोष्टी तेवढ्या आवडतात. मनाजी पाटील देह गावचा
विश्वास धरू नका त्याचा, घात करील नेमाचा, पाडील फासी. तो पाटील आहे पाटील. किती नियम करा, चांगलं नियम केलं त्याची माती करून टाकतो. किती तंबाखू खाणाऱ्याने नियम करू द्या, अरे याने कॅन्सर होतो, आजपासून खाणार नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत समोर चोळणारा दिसत नाही तोवर. चोळणारा दिसला की तो नियम आपला हाणून पडतो. सांगायचा मुद्दा, पेनाऱ्यातला पेनारा सुद्धा म्हणतो आज बसून पिणार नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत दुकान दिसत नाही तोवर. दुकान दिसलं की मन म्हणतं जाऊ दे, आजच्या दिवस पिऊ, उद्या बसून नेम करू. सांगायचा मुद्दा, मन इतकं खतरनाक आहे, एवढं खतरनाक आहे, एवढं खतरनाक आहे. म्हणून संत म्हणतात, आई करे मना तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. किती दिवस या माया जाळामध्ये अडकायचं, पण मन जातच नाही हो परमार्थाकडं. मन खतरनाक आहे, खूप चंचल आहे, खूप चपळ आहे. मन चंचल चपळ, मन चंचल चपळ. ऐका ना बाबांनो, मन खूप चंचल आहे, जाता येता न लगे वेळ. विनेकरी आपल्याच गावचे का? याच गावचे ना? हा, पुण्याला कधी गेलाय का? गेलता ना? बरोबर, इकडे लक्ष. तुम्ही माणसाला सापडलो ताब्यात. हा, पुण्याला गेलता ना? समजा तुम्हाला पुण्याला जायचंय उद्या, चालत जायचं म्हणल्यावर किती वेळ लागेल? अजिबात घाबरू नका, बोला बोला. 4 दिवस लागतील. बरोबर, तेच तुम्ही ठरवलं. आता गाडीने जायचंय, किती वेळ लागेल? 3 तास लागतील. आता तेच तुम्ही ठरवलंय मला विमानाने पुण्याला जायचंय, किती वेळ लागेल? 15 मिनिटं लागतील. बरोबर, काय घाबरू नका, विमानतळ होणार आहे. आपल्या गावात विमानतळ होणार आहे. नारदाच्या गादीवर बोलतोय, खोटं बोलणार नाही. आपल्या गावात विमानतळ होणार आहे, पण कधी? मी मुख्यमंत्री झाल्यावर. किती मिनिटं लागतील? 15 मिनिटं विमानाने. हो, तेच तुमच्या मनाने आता ठरवलं, मला पुण्याला जायचंय, स्वारगेटला फिरून यायचंय, किती वेळ लागेल? एका क्षणामध्ये मन पुण्याला जाईल, स्वारगेटला फिरून येईल. जाता येता न लगे वेळ. इतकं चंचल आहे. बहिणाबाई म्हणतात ना, मन ओढाय ओढाय उभ्या पिकावल डोर, किती हाकल हाकल फिर येत पिकावर. मन चंचल चंचल याच न्यार तंतर, इचू साप बरा त्याला उतर तंतर मंतर. ऐका ना, अहो इचू चावला, साप चावला, यंत्रानी तंत्रानी उतरता येतो, पण मनाची लहर काय एखाद्या गोष्टीवर, एखाद्या व्यक्तीवर बसली, ते उतरणं लय अवघड आहे. म्हणून उगच का तरुण पोरं आता आजकालची म्हणतात, मैं तेरे लिए जान दे दूंगा. हे दुसरी तिसरी कशाची लहर नाही, ही कशाची लहर आहे? मनाची लहर आहे. ऐका ना बाबा, इतकं खतरनाक मन आहे, ते चांगल्या गोष्टीकडे जात नाही बाबा. त्याचा स्वभावच आहे, मनाचा स्वभाव आहे. जेवढं वाईट वाईट असेल ना तेवढं त्याला आवडतं.
आणि स्वभाव काही केल्या बदलता येत नाही. स्वभावाला औषध आहे का? अजिबात नाही. विनेकरी स्वभावाला औषध आहे? अजिबात नाही. एखाद्याचा रागीट स्वभाव असेल तर रागीटच असतो, एखाद्याचा गोड असेल तर गोडच असतो. आपण एखाद्याला म्हणतो अहो त्याला सांगून सांगून दमलो, पण त्याचा स्वभावच तसा, याचाच अर्थ स्वभावाला औषध नाही. मी सांगेल तुम्हाला, कोणी कितीही मोठा होऊ द्या, पण मरेपर्यंत स्वभाव काय बदलत नाही. एक दाशी होती, दाशी, लक्ष देऊन ऐका. गरीब होती बिचारी, गरीबाची मुलगी. डोक्यावर टोपले घ्यायचे, सुया, पोत, डोरलं विकायचे. तिला इकडे काय म्हणतात सांगा ना, काय म्हणतात? वैदिन, बरोबर. डोक्यावर टोपली घ्यायची, आवाज द्यायची, सुया घ्या, मणी घ्या, डोरलं घ्या, दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळा म्हणे, 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 सुया घ्या, फुलं घ्या, मणी घ्या, दाताचं दातवण घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळा म्हणे, 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 कुंकू घ्या कोणी काळा म्हणे. ऐका ना बाबा, दासी होती, गरीबाची मुलगी होती, डोक्यावर टोपली घ्यायची, सुया घ्या, मणी घ्या, डोरलं घ्या. पोटासाठी ती या गावात त्या गावात फिरायचे. लक्ष देऊन ऐका, स्वभाव बदलत नाही, मनाचा स्वभाव तसाचे बदलत नाही, त्याला मात्र पक्क पकडून देवाच्या ठिकाणी न्यायचं, याच्यासाठी सांगतोय. लक्ष देऊन ऐका. या गावाला कधी त्या गावाला कधी सुया डोरलं विकण्यासाठी. लक्ष देऊन ऐका. पण तिचं एक वैशिष्ट्य, गरीबाची होती, सुया विकत होती, पोत विकत होती, डोरलं विकत होती, पण ती दिसायला इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती, खूप सुंदर होती दिसायला. एक दिवस त्या देशाचा राजा जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेला आणि शिकार करून परत येत असताना एका गावामध्ये आला. नेमकं त्या गावामध्ये ही वैदिन सुया डोरलं पोत विकत होती. राजाची नजर तिच्यावर गेली. पागल झाला राजा, तिच्याजवळ गेला. काय ग, नाव काय तुझं? तिने आपलं नाव सांगितलं. कोण आहे घरी? तिने सांगितलं आई वारली, वडील जिवंत आहे, चल घरी. राजा तिच्या बरोबर घरी आला. घरी आल्यानंतर राजाने तिच्या वडिलांना सांगितलं, हे पा, तुमची मुलगी मला आवडलेली आहे, मी या देशाचा राजा आहे, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं. लक्ष देऊन ऐका, स्वभाव बदलत नाही. त्या गरीबाला इतका आनंद झाला, अरे या देशाचा राजा आलाय आणि माझ्या मुलीशी लग्न करायचं म्हणतोय. मी काय राजाच्या राजवाड्यात गेलो नव्हतो माझी पोरगी कर म्हणून. राजाच माझ्या घरी आलाय तर पोरगी द्यायला हरकत नाहीये. म्हणून त्या गरीबाने आपली मुलगी राजाला दिली. आता मला तुम्ही सांगा, एका दाशीचं लग्न, एका वैदिनीचं लग्न राजाशी झालं, ती राजाची कोण झाली? कोण झाली राजाची? राणी झाली. आता मला तुम्ही सांगा, राणी झाल्यावर तिला सुया विकायची, डोरलं विकायची, पोत विकायची आणि भाकर मागायची गरज आहे का? ती सुया विकायची, पोत विकायची, डोरलं विकायची आणि भाकर वाढग माय म्हणायची. तिच्या ते स्वभावात पक्क बसलेलं. लग्न झालं, आता ती राजाची राणी झाली. पण राणी झाली तरी स्वभाव बदलत नाही. तिला लागलेली हिंडायची सवय. संत म्हणतात, आधी होती दासी पट्टराणी, गेले पियेसी, पण स्वभाव बदलत नाही. तिचे हिंडणे राहिला, मुला स्वभाव राहिला, हिंडणे राहिला, हिंडणे राहिला, मुला स्वभाव राहिला, हिंडणे राहिला, स्वभाव राहिला. आधी होती दासी पट्टराणी, केले तियेसी, तिचे हिंडणे राहिना, मूळ स्वभाव जाईना. तिला लागलेली हिंडायची सवय. ऐका, हिंडता हिंडता इतर महिलामध्ये आली.
महिलामध्ये आल्यानंतर आता आमच्या तिकडं पुण्याच्या जवळ असल्यामुळं तिकडे लग्न झाल्यावर नाव घेतात. इकडे घेतात का? बोला ना, पाया पडतो. नाव घेतात का? अहो माझं झालं नाही आणि होणार बी नाही म्हणून विचारतोय. नाव घेतात ना? हा बोला. हा तसं इतर महिला तिला म्हणल्या, ओ राणी साहेबा नाव घ्या की. मग ती लाजून नाव घेतलं. तिने नाव असं घेतलं. मग तुम्हाला कळेल कुणी किती मोठं झालं तरी मूळ स्वभाव जात नाही. सुया विकायची, डोरलं विकायची, पोत विकायची, भाकर वाढ ग माय म्हणायची. तिला नाव घ्यायला लावलं त्या राणीला. तिने नाव कसं घेतलं ऐका बरं का. चांदीचा हत्ती त्याला सोन्याचं पाय, चांदीचा हत्ती त्याला सोन्याचं पाय, राजाची राणी नाव घेते भाकर वाढ ग मा. स्वभाव बदलत नाही, मनाचा स्वभाव तसाच आहे. जेवढ्या वाईट गोष्टी असतील तेवढ्या त्याला आवडतात. बाबांनो, मन चांगल्या ठिकाणी लावणं खूप कठीण असतं. माऊली ज्ञानोबराय सांगतात, जे सारसाही बिघडता का ओहाहुनी वत्स काढिता, का भनुंग दवडिता भानुयावरुनी, पै माये पुढोनी बालक, काळेने ताये कुलते एक, हो का उदक तुटता मिना, तैसे विषयाचे घर, इंद्रिय आवरिता थोर, आकांतुते वीर विराग साथी. मन आवरताना किती दुःख होतं, लक्ष देऊन ऐका. सोपं नाहीये मनाला ताब्यात घेणं. मन खूप खतरनाक आहे बाबांनो. ऐका, माऊली दृष्टांतावर दृष्टांत देतात. सारस नावाचं पक्षी असतात बघा. रात्रीच्या वेळेला एक या बाजूला ओरडतं, एक दुसऱ्या बाजूला ओरडतं. लक्ष देऊन ऐका. ट्यू 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 रात्रभर ओरडत राहतात. दोघं पती पत्नी असतात. दोघं भेटण्यासाठी इकडे येतं एक जण तिकडं जातं. रात्रभर इकडे तिकडे फिरत राहतात. दोघं पती पत्नी असतात, पण त्यांची भेट मात्र होत नाही. माऊली ज्ञानोबराय सांगतात, जे सारसाही विघडता. ते सारस नावाचा पक्षी रात्रभर फिरत राहतात पती पत्नी, पण ते भेटत नाहीत. त्यांची भेट होत नाही. त्यांना विरह होतो. त्यांना जेवढं दुःख होतं ना, त्याचे हजारो पटीने दुःख माणसाचं मन वाईट गोष्टीतून काढून चांगल्या मार्गाकडे लावताना होतं. का ओहावनी वत्स काढिता. गाय दूध कोणासाठी सोडते? पाना कोणासाठी सोडते? वासरासाठी. वासरू गेल्यावर लगेच महाराज ते आपला पाना सोडते. आणि मग त्याच वेळेला माणूस जातो, गायीला वेगळं करतो आणि वासराला वेगळं करतो. त्यावेळी गायीलाही त्रास होतो आणि वासरालाही त्रास होतो. मायलेकरं असतात, खूप त्रास होतो दोघांनाही. पण त्यांना जेवढं दुःख होतं, माऊली ज्ञानोबराय सांगतात, त्याही पेक्षा हजारो पटीने दुःख माणसाचं मन वाईट गोष्टीतून काढून देवाच्या ठिकाणी लावताना होतं. तरी तुम्ही वाईट मार्गातलं मन काढून देवाच्या दिशेने लावा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. खूप दुःख होतं, खूप दुःख. माऊली दृष्टांतावर दृष्टांत देतात. का भनुंग दवडिता भानुयावरोनी. एक माणूस 8 दिवस जेवलाच नव्हता. 8 दिवस जेवला नव्हता. रस्त्याने चालला, केळीची साल दिसला तरी ओरबडायचा. तेवढ्यात पुढे चाललेला असला. 8 दिवस पोटात अन्नाचा कण नाहीये. चालत होता. समोर एक हॉल होता मोठा. हॉलमध्ये 100 ताटं VIP लोकांसाठी वाढली होती. या 8 दिवस न जेवलेल्या माणसाने, 8 दिवस उपाशी असलेल्या माणसाने 100 ताटं वाढलेली पाहिली. अन्न दिसलं, त्याला काय करावं कळेना. पळत गेला, एका ताटावर बसला, सगळं अन्न कालवलं, हातामध्ये घास घेतला, तो तोंडामध्ये टाकला, चावलाय घास. आता फक्त गिळायचा आहे. तिथं राखणदार असणाऱ्याला कळालं की VIP लोकांच्या अगोदर कोणतरी आलंय आणि जेवण खात आहे. पळत आला तो, रागाने धरलं कॉलरला आणि घास चावला होता. चावताच महाराज याने समोरून थोबाडात मारलं. चावलेला घास बाहेर पाडला. माऊली ज्ञानोबराय सांगतात, 8 दिवसाच्या उपाशी माणसाला तोंडात थोबाडात मारून चावलेला घास जर बाहेर काढला, त्याचा आत्मा किती तळमळत असेल, त्याला किती दुःख होत असेल. त्याही पेक्षा हजारो पटीने दुःख माणसाचं मन वाईट मार्गातून काढून चांगल्या मार्गाकडे, देवाकडे लावताना होतं. तरी पण तुम्ही तो त्रास सहन करून देवाच्या ठिकाणी मन लावा. सोपं नाहीये. माऊली हाय लेवलचं उदाहरण देतात. पै माये पुढोनी बालक, काळे नेताय कुलते एक. एका बाईला लग्न झालं
10-12 वर्ष झालं तरी पोर व्हायना. 15व्या वर्षी लग्न झाल्यावर एक पोरग झालं. लाडाचं पोरग अंगणामध्ये खेळत होतं. दिवाळीचे दिवस होते. आईने हाक मारली, ए लेकरा नको रे उन्हात खेळू, ये बाबा, हे बघ लाडू केल्यात तुझ्यासाठी, ये 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 ये. माझ्या आईने लाडू केल्यात म्हणून पोरग पळत पळत आलं. पोरग पळत आलं. पोरग पळत आलं. पळता पळता पोराचा जोत्यावरून पाय घसरला. पोरग माग पडलं डोक्यावर. मेंदू मध्ये चिरा घुसला. तडफडत तडफडत पोराने. आई सगळं पाहत होती बरं का. आई मेलो ग म्हणून आई पुढं पोराने तडफडत तडफडत जीव सोडला. लग्न झाल्यावर 15 वर्षांनी झालेलं पोरग. आईच्या देखता जर एकुलत्या एका पोराने समोर प्राण सोडला, त्या आईला किती दुःख होत असेल. माऊली ज्ञानोबराय सांगतात, त्या माईला जेवढं दुःख होतं ना, त्याही पेक्षा 1000 पटीने दुःख माणसाचं मन वाईट मार्गातून काढून चांगल्या मार्गाकडे लावताना होतं. तरी पण तुम्ही लावा, मन खतरनाक आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, देवा या मनाला सांभाळणं खूप कठीण आहे. म्हणून देवा खूप विचित्र आहे, चंचल आहे हे मन. हे मन जर तुझ्या चरणावर राहिलं तर जीवनाचं कल्याण होईल, जीवनाचं सार्थक होईल. म्हणून देवा देवा माझे मन लागो तुझे चरणी. वा संसार व्यसनी पडोने दी. संसाराच्या अंगी अवघीच व्यसनी. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. जर मन संसारातल्या कोणत्याही गोष्टीमध्ये जास्त लागलं तर तेच मन आपल्याला एक दिवस रडवतं. संसाराच्या अंगात अनेक व्यसने आहेत. तुम्ही या संसारातल्या कुठल्याही याच्यामध्ये जास्त मन द्या, ती गोष्ट तुम्हाला रडवणार. मग ती व्यक्तीवर असू द्या, वस्तूवर असू द्या, कशावरही असू द्या, ती गोष्ट तुम्हाला रडवणार. मी एक माझ्या आवडीचं दृष्टांत तुम्हाला सांगेल, लक्ष देऊन ऐका. मन जर प्रमाणापेक्षा देवाशिवाय कोणत्याही व्यक्तीवर वस्तूवर गुंतलं, ती व्यक्ती ती वस्तू आपल्याला एक दिवस रडवणार. लक्ष देऊन ऐका. या देशाचा राजा होऊन गेला, राजा भरतवारी म्हणून. त्याच्या जीवनामध्ये एक लेकीच पॉइंट. त्याचं त्याच्या राणीवर अफाट 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 प्रेम होतं. लक्ष देऊन ऐका. इकडून तिकडून आल्यावर माझी राणी माझी राणी माझी राणी. एक दिवस राजा जंगलामध्ये गेला. जंगलात गेल्यानंतर एका साधूची भेट झाली. साधूने सांगितलं, ए राजा किती दिवस संसार करणार, बाद झालं. महाराज माझ्या राणीचं माझ्यावर प्रेम आहे. काय म्हणताय तुम्ही? राजा बाद झालं संसार, आता तुझं वय झालंय, जंगलामध्ये ये आणि देवाचं भजन कर. महाराज तुमचं प्रवचन तिकडे दुसरीकडे जाऊन सांगा. जगण्यासाठी काय असलं तर सांगा, माझ्या राणीचा माझ्यावर खूप जीव आहे. राजा तुला जगायचंय? हो महाराज मला जगायचंय. साधूने पिशवीमध्ये हात घातला, एक फळ घेतलं आणि राजाला दिलं. राजा भरतवारी बरं का, लक्ष देऊन ऐका. हे फळ काय, हे सामान्य नाहीये. जो कोणी हे फळ खाणार आहे तो अमर होणार आहे. आता राजाला फुकटचंच फळ मिळालेलं. राजा घेऊन आनंदित होता. अरे हे फळ खाल्यावर मी अमर होईल, हे फळ खाल्यावर मी अमर होईल, हे फळ खाल्यावर मी अमर होईल. पण मी अमर झाल्यावर माझी राणी मेल्यावर मी काय करू जगून? हे फळ मी नाही खाणार, मी माझ्या राणीला देणार. मी मेलो तरी चालेल तिच्या आधी, माझी राणी जगली पाहिजे. फळ घेतलं, राणीच्या महालात गेला. ओ राणी साहेबा, एक अमूल्य किमतीची गोष्ट तुम्हाला द्यायची. काय द्यायचंय राजे साहेब? फळ घेतलं, राणीला दिलं. ओ राणी साहेबा, हे फळ सामान्य नाहीये, मला एका साधूने दिलंय. जो कोणी हे फळ खाणार आहे तो अमर होणार आहे. हे फळ खा, तुम्ही अमर व्हा, तुमच्यावर जीव आहे. ओ माझा, मी मेलो तरी चालेल, तुम्ही जगला पाहिजे. पण दुर्दैव या संसाराचं, ज्या गोष्टीवर आपण प्रमाणापेक्षा जास्त प्रेम करतो ना, तीच गोष्ट आपल्याला एक दिवस रडवते. राजाचं अफाट 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 प्रेम होतं राणीवर, पण राणीचं प्रेम नव्हतं राजावर. राणीचं प्रेम होतं, लक्ष देऊन ऐका, राणीचं प्रेम होतं त्याच राज्यामध्ये घोड्याचा खरारा करायला, घोड्याचं काम करायला एक माणूस यायचा, त्या व्यक्तीवर. राणीने विचार केला, हे फळ खाल्यावर मी अमर होईल, पण तो घोड्याचा खरारा करणारा मेल्यावर मी काय करू जगू? हे फळ मी खाणार नाही, मी मेले तरी चालेल, पण तो जगला पाहिजे. फळ घेतलं, त्याच्याजवळ गेले. हे पा, माझा तुझ्यावर जीव आहे, हे फळ खा.
पण संसाराचं दुर्दैव, ज्या गोष्टीवर आपण प्रमाणापेक्षा जास्त प्रेम करतो तीच गोष्ट आपल्याला एक दिवस रडवते. राणीचं प्रेम होतं खरारा करणाऱ्यावर, पण खरारा करणाऱ्याचं प्रेम नव्हतं राणीवर. त्या खरारा करणाऱ्याचं प्रेम होतं त्याच राज्यामध्ये एक भांडे घासायला स्त्री यायची तिच्यावर. त्या खरारा करणाऱ्याने विचार केला हे फळ खाल्यावर मी अमर होईल, पण ती भांडे घासणारी मेल्यावर मी काय करू जगू. हे फळ मी खाणार नाही, मी तिला देणार. तिच्या जवळ गेला, हे पा माझं तुझ्यावर जीव आहे, हे फळ तू खा, तू अमर हो, मी मेलो तरी चालेल, तू जगली पाहिजेस. पण दुर्दैव त्या खरारा करणाऱ्याच. खरारा करणाऱ्याचं प्रेम होतं भांडे घासणारीवर. घडलेली घटना आहे बरं का पुराणातली, लक्ष देऊन ऐका. पण भांडे घासणारीचं प्रेम नव्हतं खरारा करणाऱ्यावर. भांडे घासणारीचं प्रेम कोणावर नव्हतं. किती लक्ष देऊन ऐकताय. भांडे घासणारीचं प्रेम कोणावर नव्हतं, पण ती विचारिक होती. तिने विचार केला आयुष्य कष्टातच गेलंय, भांडी घासू घासू मरायची पाळी आली, हे फळ खाऊन अमर होऊन काय आयुष्यभर भांडीच घासत बसू का. त्याच्यापेक्षा माझ्या देशाचा राजा, अरे त्याने जर हे फळ खाल्लं किमान राज्य तरी चांगलं करील, आमच्यासारख्या गोरगरिबांना सांभाळील, म्हणून फळ घेतलं आणि राजाच्या मालात गेली. राजा जागला पाहिजे, आमच्यासारख्या गोरगरिबांना सांभाळतोय. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जागला पाहिजे, म्हणून फळ घेतलं, राजाच्या मालात गेले. राजेसाहेब, गरीब तुमच्या दरबारात भांडे घासणारी एक अमूल्य किमतीची गोष्ट द्यायचंय. राजाने विचारलं काय द्यायचंय. पदराड लपवलेलं फळ त्या भांडे घासणाऱ्याने काढलं. महाराज, हे फळ एका साधूने दिलंय म्हण, माझ्यापर्यंत आलंय. जो कोणी हे फळ खाणार आहे तो अमर होणार आहे. माझ्यापर्यंत आलं होतं महाराज, माझं आयुष्य कष्टात गेलं. मी ठरवलं हे फळ खाऊन काय आयुष्यभर कष्टच करत बसू का, त्याच्यापेक्षा माझा राजा गोरगरिबांना सांभाळतोय, त्याला हे फळ द्यावं म्हणून चांगल्या भावनेने तुमच्याकडे आले. हे फळ खा, अमर व्हा. राजाने फळ पाहिलं, राजा पंक्चर. कुठून आलं हे फळ तुझ्याकडे. महाराज, कशाला चौकशी, गरिबीची भेट आहे, आपलं स्वीकार करा, अमर व्हा. बोल, कुठून आलं फळ तुझ्याकडे. महाराज, आपल्या राज्यामध्ये घोड्याचा खरारा करणारा त्यांनी मला हे फळ दिलं, तुझ्यावर जीव आहे म्हणून. पण महाराज, माझा त्याच्यावर जीव नाही, हे फळ मला मिळालं माझ्या काही कामाचंही नाही म्हणून तुमच्याकडे आणून दिलं. जाऊ द्या ना महाराज, सोडून द्या ना, हे फळ खा, अमर व्हा. खरारा करणाऱ्याला बोलून घेतलं. काय रे, या फळाला ओळखतोस. फळाकडे पाहिलं तसं थराच कापू लागलं. जी महाराज, कसं आलं हे फळ तुझ्याकडे. महाराज, हे फळ कोणी दिलंय हे जर मी सांगितलं तुम्ही मला जिवंत ठेवणार नाही. बोल, कोणी दिलं फळ. महाराज, हे फळ मला तुमच्या राणीने दिलं. राणीने दिले हे शब्द राजाच्या कानावर पडल्या पडल्या 2 पावलं मागं आला. अरे वेळ लागलं काय तुला, काय बोलतोयस, भानावर आहेस का. महाराज, ऐकण्यासाठी कटू आहे पण सत्य आहे, हे फळ मला तुमच्या राणीनेच दिलं. राणीला बोलवलं. राणी साहेबा, वेडा खरारा करणारा बोलतोय, तुम्ही दिलं फळ मला माहित आहे, सगळं जग बदलल, पण माझी राणी माझी सावली आहे, ती मला फसवू शकत नाही. मला साधूने फळ दिलं, मी मरणं पसंत केलं, पण तुम्हाला फळ दिलं. मला माहित आहे माझी राणी सावली आहे, मला धक्का देणार नाही. सांगा ना, हा खरारा करणार म्हणतोय तुम्ही दिलं फळ, सांगा. नाही दिलं का ना सुसलेत माझे. क्षणात या खरारा करणाऱ्याला संपून टाकतो, माझ्या राणीवर नाव घेतोय. राणीने विचार केला, आज जर खोटं बोलले तर ज्याच्यावर जीव आहे तो मरेल. स्पष्ट शब्दात राणीने सांगितलं, महाराज, आपल्या लग्नाला 40 वर्ष झाली, पण 40 वर्षात मी तुमच्यावर कधीच खरं प्रेम केलं नाही. या देशाचा राजा भर्तृहरी बायकोचे हे शब्द ऐकले, 2 पावलं मागे आला. काय, मी कधीच खरं प्रेम केलं नाही. मी मात्र वेडा, माझी राणी माझी राणी माझी राणं मिळून आयुष्य घालवलं. डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या. वळाला राजा. पुन्हा राजवाडा आणि राणी कशाचाच स्वीकार केला नाही. जंगलात निघून गेला आणि रडत रडत आपलं आत्मचरित्र लिहितो. याम सततम चिंतये मया असा विरक्तये. जिचं मी सतत चिंतन करत होतो ती माझ्यामध्ये विरक्त नव्हती, जिच्यामध्ये मी मन दिलं होतं. मन कुठं देवावं याची जागा मला कळाली नाही. परमेश्वराने जन्म दिला आहे, पण देवाशिवाय प्रमाणापेक्षा जास्त मन कशात लावू नये याची मर्यादा मला जीवनामध्ये कळाली नाही. मला रडावं लागलं.
संसार व्यसनी पडो नेदी. ऐका ना बाबांनो, म्हणून हे मन त्याच्या ठिकाणी लावलं तर उद्धार आहे. संसाराच्या ठिकाणी किती लावा, अधःपतन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवा, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेदी. देवा, जर या जीवनाचा उद्धार व्हायचा असेल तर या कलियुगामध्ये तुझं नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून माझ्या मुखाने तुझं नामस्मरणच येऊ दे. अभंगाचं दुसरं चरण. नामस्मरण घडो नामस्मरण घडो वा संत समागम वा उगाची भ्रम नको देवा. या मुखाने नामस्मरण घडलं तर या जीवनाचा उद्धार आहे. बाबांनो, तुम्ही जीवनामध्ये काहीही करा, पण देवाचं नाव घ्यायला कधी विसरू नका. नाव ज्याने ज्याने घेतलं त्याचा उद्धार झाला महाराज. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी न ऐकिला. अहो, एकाने तर आयुष्यभर मारामाऱ्याच केल्या. भेटला माणूस की रस्त्यात अडवायचा, जागीच्या जागी मारून टाकायचा महाराज. साधूची भेट झाली, सांगितलं नामस्मरण कर, पण आयुष्यभर पाप केल्यामुळे नामच मुखाला येत नव्हतं. आयुष्यभर मारामाऱ्याच केलत्या. भेटला माणूस की मारायचा. नारद मुनीने सांगितलं, ए बाबा, रामा 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 म्हण. आता त्याला रामा रामा याय ना. त्याने सांगितलं आयुष्यभर मारामाऱ्याच केल्यात, कसं राम येईल मुखात. नारद मुनीने सांगितलं मारामाऱ्या केल्या तर उलट म्हण, मारा 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 म्हणता म्हणता रामा झालं. मराठे राम हे अक्षरी. अहो, उलट्या नामस्मरणाने तरला. मला सांगायचा मुद्दा, नाम घेतल्यावर कोणी वाया जात नाही. म्हणून देवा, नामस्मरण घडो, संत समागम, संगत ही संतांची करावी, संगत चांगल्याचे करावं. संगत तुम्ही व्यसन करणाऱ्याची केली, एक दिवस तुम्ही व्यसन करणार. ऐका ना बाबांनो, संगत तुम्ही दारू पिणाऱ्याची केली, एक दिवस तुम्ही दारू पिणार. संगत तुम्ही टाळ वाजवणाऱ्याची केली, एक दिवस तुम्ही टाळ वाजवणार. संगत तुम्ही चांगल्याची केली की तुमचं चांगलं होणार. संगत तुम्ही कावळ्याची केली, तुमचा घातच होणार. माझे 10 मिनिटं राहिलेत बरं का, लक्ष देऊन ऐका. एक दिवस कावळ्याने ठरवलं राजहंसाच्या घरी जायचं. लक्ष देऊन ऐका. संगत चांगल्याची केली की चांगलं होतं, वाईट केलं की वाईटच होतं. याच्याकरता सांगतोय. कावळ्याने ठरवलं राजहंसाच्या घरी जायचंय. कावळा राजहंसाच्या घरी आला. दोघांच्या गप्पा गोष्टी चालल्यात. त्या देशाचा राजा शिकार करण्यासाठी आला होता. दुपारची वेळ, ऊन लागतंय. म्हणून जिथं राजहंसाचं घर होतं, ज्या झाडावर, त्याच झाडाखाली राजा आला. आपल्या शिपायाच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि झोपी गेला. राजहंसाने पाहिलं, या देशाचा राजा आलाय आणि माझ्या घराला आलाय आणि मी काय गप्पा मारतोय कावळ्याशी. गप्पा थोड्याशा बंद करून राजहंसाने काय केलं, राजाकडे लक्ष द्यायला, काहीतरी सेवा घडली पाहिजे. पाहिलं राजहंसाने, पानांच्या फटीमधून थोडंसं ऊन येत होतं आणि ते राजाच्या तोंडावर पडत होतं आणि राजाची झोप मोडवत होती. राजहंसाने विचार केला, अरे या देशाचा राजा माझ्या घरी आलाय, झोपलाय माझ्या सावलीखाली, माझ्या झाडाच्या सावलीखाली. काय करायचं, ऊन येतंय त्याच्या तोंडावर. म्हणून राजहंसाने काय केलं, आपले पंख वरती केले आणि जिथून ऊन येत होतं ते येणारं ऊन आपल्या अंगावर घेतलं आणि राजाच्या तोंडावर काय धरली, सावली धरली. आता कावळा म्हणला, मी आलोय तुझ्या घरी आणि तू लागला समाज सेवा करायला, काय उपयोग आहे, किंमतच नाही माझी. कावळा म्हणला, मी जातो. राजहंस म्हणला, अरे नको जाऊ, राजा आलाय, थोडी सेवा घडली पाहिजे, या देशाचा राजा आहे. जाऊ दे, तू लागला समाज कार्य करायला, मी जातो. कावळा रुसला चालला निघून. पण जाता जाता कावळ्याने आपला गुण दाखवला. जाता जाता विष्ठा केली, तीच विष्ठा राजाच्या तोंडावरच पडली. राजाला जाग आली, काय कसली विष्ठा. पाहिलं तर कावळ्याची विष्ठा. कुठे कावळा काय दिसाना, पण राजहंसवरती पंख करून उभा. पंख करून आपल्या अवस्थेमध्ये राजाच्या तोंडावर सावली धरलेली होती. ऐका, राग आला राजाला. रागाच्या भरामध्ये बाण मारला, निशाणा लावल्या तरबेत बाण आला लागला राजहंसाला.
पंख वरती करून सावली धरली होती ओ तोच राजाहंस खाली पडला. खाली पडल्यानंतर राजाच्या जवळच पडला. डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्यात. अरे सावली धरली होती पण राजाने मला मारलं. त्यावेळी डोळ्यातून अश्रूच्या धारा येतात. काय रे विष्ठा तर कावळ्याची आहे, कावळा आहेस काय? राजाहंसाने सांगितलं नाहम काको, मी कावळा नाहीये. अरे पण बाण मारला ना कावळा समजून तुला. राजे साहेब अजिबात वाईट वाटून घेऊ नका, चूक तुमची नाहीये, चूक माझीच आहे. आज माझ्यावर मरणाची वेळ आली. का आली माहितीये का? जीवनामध्ये ज्याची संगत करायला नको त्याची संगत माझ्या जीवनामध्ये घडली म्हणून आज माझ्यावर मरायची वेळ आली. म्हणून आज माझ्यावर मरायची वेळ आली. जशी संगत करणार तसंच आपलं होणार. म्हणून संगत ही संतांची करावी. संत समागम दुसरा भ्रम जीवनामध्ये कोणता ठेवू नका. काही कामाला येत नाही बाबांनो. मिळालाच आहे जन्म तर वर्षातून पायी वारी करायला विसरू नका. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धीने. एकदा प्रेमाने सगळ्यांनी हात वरती करायचंय. झालं माझं कीर्तन. हा एक साथ एक 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 आवाज ताल. पार कुमाई पार कुमाई पार कुमाई एक 5 मिनिटात फक्त कीर्तन सोडतोय, लक्ष देऊन ऐका. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धीने. पायाने तीर्थयात्रा करा. जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाये तव तू आपुले सोयीत पाय. तीर्थयात्रे जाय चुकू नको. जीवनामध्ये तीर्थयात्रा घडली पाहिजे तर आपल्या जीवनाचं सार्थक होईल. सार्थक होण्याच्या दृष्टीने आपला प्रवास असावा. जीवनामध्ये त्या परमेश्वराची सेवा घडली पाहिजे. सेवेमध्ये खूप ताकद असते बाबांनो, लक्ष देऊन ऐका. सेवेमध्ये खूप ताकद असते. ज्याच्या जीवनामध्ये सेवा घडली, मोठी माणसं तर सेवाच मागत असतात बाबांनो. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. मी सांगेल तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये, लक्ष देऊन ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदलकरांवर स्वराज्याची राजधानी रायगड बांधण्याची जबाबदारी दिली. हिरोजी इंदलकर रायगड बांधत होते. खूप सुंदर काम चालू होतं पण पैसे कमी पडले म्हणून हिरोजी इंदलकरांनी स्वतःची जमीन घर सगळं विकलं आणि मिळालेल्या पैशातून राहिलेलं काम पूर्ण केलं. लक्ष देऊन ऐका. काही दिवसांनी महाराज आले. रायगड स्वराज्याची राजधानी पाहिली. आनंद झाला त्यांना. हिरोजी इंदलकरांना बोलावण्यात आलं. हिरोजी, अरे दृष्ट लागायसारखा रायगड बांधलास रे. ही स्वराज्याची राजधानी खरंच खूप अलोकनीय अशी ही राजधानी बांधलीस. खूप आनंदी आहे. ए हिरोजी, खूप प्रसन्न आहे मी तुझ्यावर. मला तर कळालं ही राजधानी बांधण्यासाठी तू स्वतःची जमीन घरदार सगळं विकलंस. ए हिरोजी, माग ना काहीतरी, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मागणारे हिरोजी, काहीतरी माग ना. त्यावेळी
हिरोजीने सांगितलं, नको राज, या स्वराज्याचा धनी माझ्यावर प्रसन्न आहे, याच्यापेक्षा मोठं धन माझ्या जीवनामध्ये काय? ए हिरोजी, घरदार काहीच नाही रे तुझ्याकडं, काहीतरी मागणारे, काहीतरी माग. नको राज, खाली मान घातली. ए हिरोजी, माग ना काही. राज, एक गोष्ट मागितली तर द्याल? ए माग ना हिरोजी. राजा, नक्की द्याल? अरे माग हिरोजी, नक्की देईल. राज, या रायगडावर मी जगदीश्वराचं मंदिर बांधलंय. त्या मंदिराच्या पायरीला एक दगड फक्त माझ्या नावाचा लावण्याची अनुमती मिळावी. ए हिरोजी, घरदार जमीन जायदाद सगळं गेलंय, काय मागितलंस? तुझ्या नावाचा दगड लावायची परवानगी? अरे ते तर तू कधीही लावू शकतोस, तू केलंयस हे सर्व, पण हे कशासाठी? कशासाठी तुझा पायरीला दगड? महाराज, ज्या वेळी तुम्ही रायगडावर असाल त्यावेळी जगदीश्वराच्या दर्शनाला जाल आणि त्यावेळेला माझ्या राजाच्या पायाचा स्पर्श त्या दगडाला होईल ज्याच्यावर हिरोजी इंदलकर हे नाव असेल, आणि त्यावेळी हिरोजी इंदलकर हे नाव धन्य होईल. याच्यासाठी एका पायरीवर दगड लावायचा आहे. आजही तिथं गेल्यावर दगडे हिरोजी इंदलकरांच्या नावाचा सेवेशी तत्पर हिरोजी इंदलकर. मोठी माणसं सेवाच मागतात, ओ मोठी माणसं सेवाच मागतात. 1674 राज्याभिषेकाचा दिवस आहे, राज्याभिषेकाचा दिवस आहे. महाराज चाललेत 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसण्यासाठी चाललेत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज चाललेत. एक पाऊल टाकला, तानाजीची आठवण आली. अरे आज माझा तानाजी पाहिजे होता. अरे आज असताना माझा तानाजी, अरे स्वतःच्या मुलाचं लग्न होतं पण बोलला माझा तानाजी, राज राज आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं. आज माझा तानाजी नाहीये. एक एक पाऊल टाकतायत. गेलेल्या मावळ्यांची आठवण येते. 32 मन सोन्याच्या सिंहासनाच्या जवळ गेले. तिथे एक मुसलमानाचं पोरग उभं होतं, नाव त्याचं मदारी. त्याच्या खांद्यावर हात टाकला, एक हात ठेवलाय. ए मदारी, प्रत्येक अडचणीच्या वेळी माझी सेवा केलीस रे. आज तुझा राजा राजा होतोय, काही मागायचं नाही. त्या मुसलमानाच्या पोराच्या डोळ्यात अश्रूच्या धारा आल्या. आज माझा राजा राजा होतोय आणि एका मुसलमानाच्या पोराशी पाठीवर हात ठेवून बोलतोय, राज काय नको हो, मला जे पाहिजे होतं ते मिळालं हो राज, मिळालं राज, काही नको. ए मदारी, काहीतरी तुला मागावं लागेल, काहीतरी माग ना. नको राज, काही नको. ए मदारी, जसा मला माझा शंभू राजा आहे ना, जसा माझा शंभू बाळ माझ्यासाठी आहे, तसा तू माझ्यासाठी आहेस, काहीतरी माग ना. हे शब्द ऐकल्या मुसलमानाचं पोरग राजाच्या चरणावर पडलं. राजा काही नको, पोटच्या पोराच्या ठिकाणी दर्जा दिला, आणखी काय पाहिजे? काही नको राज, काही नको. उचललं त्या पोराला दोन्ही हाताने राजाने. हे मदारी, माग ना काहीतरी, माग ना काहीतरी. 2 मिनिटं वातावरण शांत आहे. त्यावेळी मुसलमानाचं ते पोरग मदारी म्हणतोय राजांना, राज एक गोष्ट मागितली तर द्याल? माग ना मदारी. राजा, नक्की द्याल? अरे नक्की देईल, माग ना. राज, वचन द्या अगोदर. त्या मुसलमानाच्या पोराच्या हातावर हात ठेवला राजाने. राज, नक्की द्यायचंय बरं का, वचन दिलंय तुम्ही. त्यावेळी काय मागावं त्या मुसलमानाच्या पोराने, मदारीने? राज, द्यायचंय तर हे द्या. आयुष्यभर माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या चारित्र्याला कधी डाग लागला नाही, इथून पुढे माझ्या राजाच्या कपड्यालाही डाग लागायला नको म्हणून हे 32 मन सोन्याचे सिंहासन जाळण्याची सेवा मरेपर्यंत या मुसलमानाच्या पोराला द्या, या मुसलमानाच्या पोराला द्या, या मुसलमानाच्या मदारीला द्या. मोठी माणसं सेवाच मागतात हो. शांती ब्रह्म एकनाथ महाराज देवाला सांगताय, देवा काही नको रे, हे मन तुझ्या चरणावर राहू दे, मुखाने नामस्मरण घडू दे, संतांच्या संगतीत राहू दे, दुसरा भ्रम नको, तीर्थयात्रा घडू दे.
दुसरं काही नाही बाबा, काही नाही, काही नाही, काही नाही. फक्त सेवा घडू दे, अभंगाचं शेवटचं चरण. अनेक मागणे नाही नाही अनेक मागणे ज्ञानेश्वरा मावली अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई. सेवा मागितली, परमेश्वराची सेवा जीवनामध्ये घडली पाहिजे. खूप सुंदर सप्ताह. समस्त ग्रामस्थ मंडळ थोपटेवाडी दृष्ट लागायसारखं निवेदन आहे. सगळा मंडळ फुल भरलेला आहे. एवढी माणसं कीर्तन नका पाव माग भरलाय भरलाय. सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद. खूप छान वाटलं. माझी इच्छा होती तुमच्या गावाला यावं. सगळे कार्यकर्ते माझ्यावर भरभरून प्रेम करतात. मनापासून आपणाला धन्यवाद. जाता जाता एकच सांगेल, चांगलं कर्म जीवनामध्ये करा. तुम्ही जे करताना ते वरती गेल्यावर भोगावं लागतं. 1 मिनिट फक्त घेतो. 1 मिनिटात मी थांबतोय. लक्ष देऊन ऐका. परत परत हे आयुष्य नाही बाबांनो. कुणावर हसायचं नाही, कुणाला नावं ठेवायचं नाही. परत परत हे आयुष्य नाही. कुणाशी वाद घालू नका. किती दिवस वाईट जगायचं, किती दिवस कुणावर जळायचं. माणसं स्वतःच्या दुःखाने एवढी दुःखी नाहीयेत. माणसं आपल्या माणसाचं चांगलं झाल्यावर जास्त दुःखी होतात. आपल्याकडे गाडी नाही याचं वाईट वाटत नाही. शेजारच्याने गाडी घेतली, लागलंच पोटात दुखायला. हप्त्यावरच घेतली असं. अरे काय करायचे. शेजारच्याने बंगला बांधला, त्याला काय दुसऱ्याच्या मुंडी मुरगळूनच बांधला असेल का असं बोलायचं. जो तो ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने मोठा होतो. मी माझं स्टेटस महाराष्ट्रभर जात असतात, अनेक विषयावर बोलत असतो. कधी कुणाचं वाईट करू नका, तुमचं वाईट होणार नाही. आत्मानः प्रतिकूलः परेशान न समाचरेत. जो व्यवहार तुम अपने साथ नहीं चाहते वो दूसरे के साथ मत करना. तुम्हाला वाटत असेल माझं चांगलं व्हावं तर दुसऱ्याचं वाईट व्हावं असं तुम्हाला का वाटावं. आज तुम्ही एखाद्याचं वाईट केलं, आयुष्य गेलं तरी तुमचं कधीच चांगलं होणार नाही. म्हणून कधीच कुणाचं वाईट पाहायचं नसतं, वाईट करायचं नसतं. वाईट केलं नाही की देव सुद्धा तुमचं चांगलंच करतो बाबांनो. मी सांगेल तुम्हाला एक 10 सेकंदाचं उदाहरण. लंकेमध्ये रावण आणि हनुमानाचा संवाद चालू होता. संवाद चालू असताना संवादातून वाद झाला. रावणाने आदेश दिला, धरा रे त्या माकडाला, जाळा त्याची शेपटी. चिंध्या आणल्या आणि त्याच्या शेपटीला जाळायला लागले. पण हनुमान प्रभूची शेपटी मोठी 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 होऊ लागली. रावणाला चॅलेंज दिलं होतं. रावणाने परत आदेश दिला, लंकेतील सगळ्या वार्डातील सगळ्या नगरीतील घराघरातून चिंध्या येऊ द्या. सगळ्या लंकेतून चिंध्या येऊ लागल्या महाराज. घराघरातून चिंध्या, घराघरातून चिंध्या, सगळ्या घरातून चिंध्या आल्या. फक्त मोजक्या काही घरातून चिंध्या आल्या नाहीत. शेपटीला चिंध्या बांधल्या, आग लावली. हनुमान प्रभूंनी उड्डाण केलं, सगळी लंका जळाली. पण लक्ष देऊन ऐका, लंका जळाल्यानंतर शेवट निकाल असा आला, ज्या ज्या घरातून चिंध्या आल्या होत्या ती घरं जळून खाक झाली. पण काही घरातून चिंध्या आल्या नव्हत्या. त्या घरातली म्हणले, कशाला कुणाची शेपटी जाळायचे. त्या घरातून चिंध्या आल्या नाहीत. ज्या घरातून चिंध्या आल्या ती घरं जळून खाक झाली. ज्या घरातून चिंध्या आल्या नाहीत त्या घराला आगीचा स्पर्शही झाला नाही. याचाच अर्थ तुम्ही जर कुणाचं वाईट करतच नसाल तर देवाची सुद्धा हिम्मत नाहीये तुमचं वाईट करण्याची, तुमचं वाईट करण्याची, तुमचं वाईट करण्याची.